हा जो कुंडमळा भाग आहे मावळमधला, त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, वाहून गेला, जुना पूल होता. आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही. लोक वाहून गेले. त्या पुलावर 100 पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पूल कोसळला आणि किमान 50 लोक वाहून गेले. काही लोक सापडले, काही लोकांना वाचवलं. 5 ते 6 मृतदेह मिळालेले आहेत. विकासाच्या गोष्टी करताना आपण, आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही. माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का, की झटकून टाकणार आहात? कारण तुम्हाला मी काल काहीतरी एक पाहिलं, एका पत्रकाराला दम देत होते. त्यांना सगळंच माहीत असतं. मग त्यांना हा पूल जुना झालाय आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा, ज्याला घेऊन ते फिरत असतात, ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत, कोट्यावधी. पण 1-2 कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेले असतात आणि ही मोठी बिल्डरांची कामं, मेट्रोची कामं, मोठ्या ठेकेदारांची कामं, यात पालकमंत्री जागे असतात, बाकी झोपलेले असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? जबाबदार कोण? हे अजितदादा पवारांनी सांगायला पाहिजे. आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे. कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झालेत. किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर. मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? पैसे मंजूर झालेत ना. बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत. मतं विकत घ्यायला मिळत आहेत, आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत, निवडणुकीमध्ये मिळत आहेत, लाडक्या बहिणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. पण काल 41 लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे, तो पूल दुरुस्त करायला पैसे. मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्यासमोर आहे. 11 जुलै 2024, रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांनी हे जे काम आहे, कुंडमळा रस्ता, बरं का, 31 आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी. आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे? रवींद्र भेगडे, अध्यक्ष भाजप मावळ तालुका. त्यांच्या सहीचं पत्र आहे. मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात. अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा कामा. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकतो. म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला. माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना. एक मंत्री सही करतोय इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी, तो कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी
किमान 10 ते 15 कोटीची गरज असते. पण पीएनी पत्र टाईप केलं, कोणाला तरी खुश करायचंय, पत्र द्यायचंय, चला तुमचं काम मंजूर केलं, 80,000. पाहू शकता आपण. येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना आकडा दाखवला, माझं काय चुकतंय का? 80,000चं पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्रायणी नदीवरच्या पुलासाठी, आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले, ते हसत हसत घेऊन जाऊन दाखवतात. काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले, लोक मेले. हे या सरकारचं, मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम. अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही. एरवी मोठ्या मोठ्यानं तावातावानं बोलत असतात, बोलत असतात. जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची? कुठे फिरताय तुम्ही पुणे शहराच्या बाहेर? काय करतायत तुमचे आमदार? सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत. अजितदादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काय आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत. पवार साहेबांच्या तिकीटावर निवडून आले ते, आणि अजित पवारांबरोबर गेले तेच ते आमदार मला वाटतं. पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय, काय धोकादायक बांधकामं होत आहेत, काय विकास करायचा, त्याच्याविषयी कुठेही काही आपल्याकडे. आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदेश दिले चौकशीचे. खरं म्हणजे तुमची चौकशी केली पाहिजे, मुख्यमंत्री काय करतायत